नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण 7 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाचं वजन पटकन वाढवणारी, बाळाला शांत झोप लागणारी, बाळाची HB लेवल वाढवणारी, पचायला हलकी असणारी, बाळाची इम्युनिटी बूस्ट करणारी आणि हाडामध्ये आणि स्नायूमध्ये भरपूर ताकद आणून बाळाचा मूड नेहमी फ्रेश आणि हॅपी ठेवणारी, खूप हेल्दी, झटपट बनणारी आणि तेवढीच टेस्टी अशी एक रेसिपी पाहणार आहोत। वळूया रेसिपीकडे। ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 सुकवलेले अंजीर किंवा ड्राय फिग्स। हे जे सुकवलेले अंजीर आहेत हे तुम्हाला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून यावरती असणारी जी काही एक्स्ट्रा डर्ट आहे किंवा घाण आहे हे निघून जाईल आणि हे स्वच्छ होतील। 2 ते 3 वेळा हे व्यवस्थित धुतल्यानंतर आपल्याला हे भिजत घालायचे आहेत। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे रात्रभर भिजवून घेऊ शकता किंवा 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवू शकता, किंवा जर इन्स्टंट तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हाला यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे आणि साधारणतः 15 ते 20 किंवा अर्ध्या तासापर्यंत हे भिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून या कोमट पाण्यामुळे हे सॉफ्ट बनतील आणि तुम्हाला हे पटकन वापरता येतील। अंजीर हे लहान मुलांसाठी किंवा लहान बाळांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे। यामुळे पटकन हिमोग्लोबिन वाढतं, बाळाची हाडं ही स्ट्रॉंग व्हायला मदत होते आणि हे नॅचरल स्वीट असल्या कारणामुळे बाळाचा मूड ही फ्रेश राहतो आणि जी रेसिपी तुम्ही बनवणार आहात त्याला एक स्वीट टेस्ट येते। यासोबतच मी इथे थोडेसे तांदूळ म्हणजे साधारणतः 4 ते 5 चमचे तांदूळ आणि 2 चमचे मुगाची डाळ सुद्धा भिजत घातलेली होती। ही भिजलेली डाळ आणि तांदूळ आपल्याला एका कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत। त्यासोबतच इथे भिजवलेले हे जे 3 अंजीर आहेत हे पाण्यासहित आपल्याला या कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत। हे पाण्यासहित तुम्हाला वापरायचे आहे। तुम्ही पाहू शकता पाणी थोडंसं पिवळसर झालेलं आहे, म्हणजे यामधला काही अंश पाण्यामध्ये सुद्धा उतरलेला आहे, त्यामुळे पाणी तुम्हाला फेकून बिलकुल द्यायचं नाही। यानंतर आपल्याला लागणार आहे बटाटा। माझ्याकडे इथे उकडलेला बटाटा होता, तो मी वापरलेला आहे। कच्चा बटाटाही चालेल, काही हरकत नाही। एक छोटा बटाटा तुम्हाला बारीक तुकडे करून वरची सालं काढून स्वच्छ धुवून यामध्ये घालायचं आहे। यासोबतच इथे आहे पनीर, जे मी हाताने मॅश करून थोडंसं घेतलेलं आहे। हे पनीर सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे। पनीर हे लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी खूप फायदेशीर आहे। यामुळे मुलांची गट हेल्थ आहे हे प्रॉपर व्हायला मदत होते। यामध्ये भरपूर प्रोटीन असतं, ज्यामुळे बाळाला झोप छान लागते, बाळाचं वजन वाढायला मदत होते आणि त्यासोबतच रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्ही बाळाला हे देत असाल तर बाळाचं पोट हे खूप जास्त काळासाठी भरलेलं राहतं आणि बाळाला शांत कंटिन्यू झोप लागायला मदत होते। जेवढी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपले हे जे काही डाळ तांदूळ आणि सगळं मिश्रण आहे हे अगदी सॉफ्ट असं बनलेलं आहे, व्यवस्थित असं शिजलेलं आहे। यानंतर जर तुम्हाला पाणी कमी वाटत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये घालून तुम्ही हे मॅश करून घेऊ शकता। जर तुम्ही ही गोड रेसिपी बनवणार असाल तर यामध्ये तुम्ही दूध घालून त्यासोबत मॅश करू शकता आणि ज्या मुलांना गोड आवडत नाही अशा मुलांसाठी तुम्ही याला जिरे, मोहरी, कढीपत्ता किंवा हिंगाची फोडणी देऊ शकता, थोडीशी हळद घालू शकता, थोडंसं मीठ घालू शकता बाळ 1 वर्षापेक्षा मोठा असेल तर, आणि याची छान अशी खिचडी बनवून बाळाला देऊ शकता। हे जे टेक्स्चर आहे हे 1 वर्षापेक्षा मोठं जे बाळ आहे त्यांच्यासाठी हे परफेक्ट आहे। पण तुमचं बाळ लहान असेल तर तुम्ही हे आणखी बारीक करू शकता, किंवा जे बाळ 1 वर्षापेक्षा लहान आहे त्यांच्यासाठी यामध्ये दूध किंवा पाणी घालून थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी करून हे छान आणखी मॅश करून ते बाळाला भरवू शकता। ही रात्रीच्या डिनरसाठी किंवा लंचसाठी हे खूप बेस्ट अशी ही रेसिपी आहे। यामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे, जेणेकरून याचा एक फ्लेवर वाढेल, बलवर्धकपणा वाढेल। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हलकंसं कोमट असताना बाळाला हे तुम्हाला सर्व करायचं आहे। खूप झटपट बनते, तेवढीच टेस्टी आहे। बाळाचं वजन वाढवण्यासाठी अतिशय सुपर हेल्दी अशी ही रेसिपी आहे। तर कशी वाटली याची रेसिपी जरूर सांगा, जरूर ट्राय करा आणि बाळाला आवडली की नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। थँक्यू।